भर थंडीत रमाबाळाला झाल्यात घामोळ्या. आता काय करायचं मला काहीच समजत नाही आहे. आम्ही तर थंडीने कुडकुड कुडकुड करायला लागलो आहे, पण रमाला मात्र घामोळ्या झाल्यात. इतका घाम येतो आहे, कसं काय काय माहिती. रमाला फ्रेश करून घेतलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाकामध्ये आज मला बनवायच्या होत्या भाकरी आणि बटाट्याचं कालवण. तर अनिकेत येणार होता उशिराच. म्हटलं चला आज पिल्लूला झोपवलंच होतं मी थोड्या वेळानंतर आणि तोपर्यंत स्वयंपाक करून घ्याव्यात म्हणून घेतलं भाकरीचं पीठ मळायला. तर पीठ मळून घेतलं तर हे पीठ असं कसं बाई चिकट चिकट पीठ झालं. म्हणजे गव्हावरती दळलं की असं पीठ होतं चिकट. त्यामुळं मग मला काहीच कळत नव्हतं कसं कराव्यात भाकऱ्या. मग कशाबशा भाकऱ्या मी करून घेतल्या. 2 दिवस मस्त आरामात जेवण मिळत होतं, आयतं मिळत होतं. नंदेकडे गेली होती तर इथं आल्यावर बघा स्वतःचं स्वतः करायला लागतं. जास्त वेळ कोण आयतं देणार नाही आहे, मला पण माहिती आहे. म्हटलं चला आपणच करूया, आता आपल्याकडं कोण नाही आहे. जाऊबाई येईपर्यंत तर आपल्यालाच करायचं आहे. साहिलला मी इतकं सांगते, जाऊबाई घेऊन ये बाबा, घेऊन ये, लग्न कर. पण त्याचं काही लग्न लवकर तो काही करत नाही आहे. त्यामुळं तोवर तर मलाच बघावं लागणार आहे सगळं. सगळा स्वयंपाक वगैरे केला आणि रमाबाळ पण उठत होतं, सारखं कुरकुर आवाज देत होतं मधून. मग त्यामुळं मला पण पटपट पटपट आवरायचं होतं. तर मग आतमध्ये गेले मी आणि रमाला मस्त मांडीवर घेतलं आणि हात फिरवून जरा थापटून झोपवायचा प्रयत्न करत होते. पण तिला पण काही झोप येत नव्हती. मग कसंबसं झोपवलं मी तिला. तर बघा तिच्या डोक्यावरच्या आता सगळ्या ढपल्या चाललेल्या आहेत. तर मध्ये ढपल्या झाल्या होत्या तिला अशा आणि केस पण असे चिकटून बसले होते. तर आता केस पण सुटसुटीत दिसायला लागले, जेवढे आहेत तेवढेच. आणि ढपल्या पण डोक्यावरच्या गेल्यात बऱ्यापैकी. मग नंतर आज अनिकेतसाठी खास मी मिरच्या तळल्या होत्या. त्याला फार आवडतात मिरच्या तळल्याला वगैरे असं. मग त्याच्यामध्ये कूट, मिरची पावडर, मीठ, हळद वगैरे टाकून मी त्या मिरच्या तळल्या होत्या. अशा कडक कडक फ्राय केल्या होत्या. त्याला आल्या दाखवलं मी, तर तो खुश झाला फारच. त्याला मिरच्या, वडापाव असलं बरं बाहेरचं लय आवडतं. म्हणून मी घरीच केलं होतं आणि बटाट्याचं कालवण पण करून झालं होतं. आणि मला बटाटा अजिबात आवडत नाही म्हणून मी 2 वांग्याची अशी भरलेल्या वांग्याची भाजी केली आणि राहिलेल्या वेळेत भांडी वगैरे घासून घेतले. म्हटलं सकाळी तकलीफच नको भांडी घासायला, सगळं रात्रीच आवरून घ्यावं म्हणून भांडी वगैरे पण घासून घ्यायचं चाललं होतं माझं. आणि इकडे बघा वांग्याची भाजी पण तयार होत होती. ती कशी झाली आहे बघा, आता मी पुढे दाखवते. एकदम अशी चमचमीत सुक्की केली होती मी माझ्यापुरतीच. मग सगळ्यांना वाढून वगैरे दिलं. साहिल म्हणत होता, साहिल तर कधी वांगं खात नाही, पण म्हणत होता आज मला वांगं खायचं आहे. तर मग आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं. वांगं एकदम मस्त झालं होतं. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.